लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करिता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे. हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे. आजचा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा व इतरांबरोबर शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन कायम मिळण्यासाठी बेल रिंग प्रेस करावी. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला शीर्षक देऊ इच्छितो, स्वागत न केलेला ख्रिस्त येशू, द अनवेलकम क्राइस्ट जीसस. हा संदेश अतिशय महत्त्वाचा संदेश आहे. आपण हा संदेश सर्वजणांनी ध्यानपूर्वक शेवटपर्यंत आवर्जून पाहावा ही आपण सर्वांना विनंती. थँक्यू. लूका शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 36 ते 50 वचन मी आपल्या पुढे वाचत आहे. पुरुषांतील कोणा एकाने त्याला आपल्या घरी आपले ते भोजन करण्याची विनंती केली. तो त्या पुरुषाच्या घरी जाऊन भोजनास बसला. तेव्हा पहा, त्या गावात कोणी एक पापी स्त्री होती. तो पुरुषाच्या घरात जेवावयास बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली. तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. तेव्हा ज्या पुरुषाने त्याला बोलाविले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, हा संदेष्ट असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे हे त्याने ओळखले असते. तेव्हा येशूने त्याला म्हटले, सिमोन, मला तुमच्या बरोबर काही बोलायचे आहे. तो म्हणाला, गुरुजी बोला. एका सावकाराचे 2 कर्जदार होते. एकाला 500 रुपये देणे होते व एकाला 50 होते. देणे फेडावयास त्यांच्याजवळ काही नव्हते म्हणून त्याने त्या दोघांस ते सोडले, तर त्यांतून कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करील? सिमोनाने उत्तर दिले, ज्याला अधिक सोडले तो, असे मला वाटते. मग तो त्याला म्हणाला, बरोबर ठरविले. तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून सिमोनाला म्हटले, तुम्ही या बाईला पाहताना मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही, परंतु हिने आपल्या आसवांनी माझे पाय भिजवून आपल्या केसांनी ते पुसले. तुम्ही माझा मुका घेतला नाही, परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबविले नाही. तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लाविले नाही, परंतु हिने माझ्या पायांस सुगंधी तेल लाविले. या कारणास्तव मी तुम्हाला सांगतो, हिची जी पुष्कळ पापी आहे त्यांची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली. ज्याला थोडक्यांची क्षमा झाली आहे तो थोडकी प्रीती करीतो. मग त्यांनी तिला म्हटले, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. तेव्हा त्याच्या बरोबर भोजनास बसलेले आपसात म्हणू लागले, पापांची क्षमा देखील करणारा हा कोण? मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, तुझ्या विश्वासाने तुला तारिले आहे, शांतीने जा. प्रभू या वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद पाठवून देव आणि आम्हा सर्वांनाही आशीर्वादित करो. आमेन. ही गोष्ट खरी गोष्ट आहे, ज्यातून एक चित्र आपल्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. या ठिकाणी आम्हाला आढळत आहे की शिमोन नावाचा हा व्यक्ती जो आहे हा एक परुषी आहे व हा अतिशय सुप्रसिद्ध व्यक्ती होता. फार मोठा व नावाजलेला तो व्यक्ती होता. तो फार धनवान व्यक्ती होता, ज्याच्याकडे महाल असावे. व त्याने आपल्या मनात विचार केला की मी अशा प्रकारे या सर्व लोकांना बोलाविणार आहे. अर्थात परुषी जे व्यक्ती आहेत हे डिग्री घेतलेले व्यक्ती होते. त्या काळांतील धर्म पुढाऱ्यांपैकी असे हे परुषी होते व त्याने आपल्या घरी एका भव्य थाटामध्ये त्याने हा समारंभ पार पाडण्याचे ठरविले होते. जसा एखादा प्रोग्राम करायचा असतो त्यावेळेला कुटुंबातले व्यक्ती एकत्र येतात आणि ते ठरवितात की आपण कोणाला निमंत्रण देणार आहोत आणि ते लिस्ट काढतात. त्याप्रमाणे त्यांना आपलं निमंत्रण त्या व्यक्तींकडे पोहोचवायचं असते. इस्रायलांतील जे त्या देशांचे जे धर्माधिकारी आणि फार उच्चभ्रू लोक, फार प्रतिष्ठित समजले जाणारे अधिकारी, वकील, कायदे पंडित आणि धर्मांचे अनेक पुढारी आणि अशा प्रकारे अतिउच्च शिक्षण घेतलेले लोक जे त्याच्या ओळखीत होते ते त्यांनी बोलाविलेले आहेत. परुषी जे व्यक्ती असत हे येशूचा द्वेष करणारे होते. अर्थात ते येशूला पसंत करीत नव्हते. वास्तविक खरे पाहता ज्यांच्यावर आम्ही प्रेम करतो त्यांनाच आम्ही आमंत्रण देत असतो. व त्याने विचार केला होता
की तो संदेष्टा म्हटलेला येशू यालाही मी बोलावीन, यासाठी की सर्व लोकांपुढे त्याची करमणूक मला करता येईल. पुरुषांचा स्वभाव कसा असतो आम्ही जाणतो. ते असे विचार करणारे असतात, आमच्यासारखा कोणीच नाही, आम्ही खरे संत व फार पवित्र लोक आहोत, आम्ही उपास प्रार्थना करीतो, दान दशांश देतो, आम्ही खूप काही करीतो, आम्ही गरिबांची सेवा करीतो. अशा प्रकारचे विचार बाळगणारे हे परुषी होते. वास्तविक परुषी या शब्दाचा अर्थ आहे अन ऍक्टर, नाटक करणारा. अर्थात आपल्या स्वतःचा चेहरा लपवीत असतात, ते प्रिटेंड करीत असतात, अर्थात ते सरळ नसतात. हृदयात काही वेगळे आणि तोंडाने बोलायला काही वेगळे. या परुषाचा येशूशी काय संबंध आहे? कारण हा तर येशूचा द्वेष करणारा होता. आमचं जीवन बोलत आहे की आम्ही कोण आहोत. येशूने म्हटले, त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल. आमची फळे ही आमची कृत्ये आहेत, आमची कृत्ये आमची साक्ष देतात. तो या ठिकाणी शिमोनाने येशू ख्रिस्तासाठी निमंत्रण देण्यासाठी एका व्यक्तीला पाठविलेले आहे. आणि आम्हाला आढळते की प्रभू येशू ख्रिस्त तर आपल्या सभेमध्ये, प्रार्थनेमध्ये, प्रचारामध्ये, लोकांना आजारांतून बरे करण्यामध्ये तो फार गुंतलेला असे. त्याच्याकडे वेळ नव्हता. आणि अशाच प्रकारे येशू ख्रिस्त एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणातून तिसऱ्या ठिकाणी अशा प्रकारे तो जात होता. आणि शिमोनाने पाठविलेला जो व्यक्ती होता, अर्थात तो येशूचा शोध करीत करीत त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. येशू ख्रिस्ताची कार्य त्या ठिकाणी चालू होते. येशू ख्रिस्ताने आपला प्रचार संपविला. येशूची प्रार्थना लोकांना आरोग्य देण्यासाठी चालू झाली होती. आणि अशा या प्रचाराच्या सभेमध्ये हा निमंत्रण देण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. ज्या वेळेला तो पोहोचलेला आहे त्यावेळेला त्याने त्याच्या सभोवती जे लोक होते त्यांना असे बोलताना ऐकले की याच्यासारखं कोणालाही आजपर्यंत आम्ही बोलताना ऐकले नाही. कोणत्या प्रकारचा हा व्यक्ती आहे, अशा प्रकारे आश्चर्य ते वर्णित होते. अर्थात येशूचे शिष्य फिलिप आणि त्या ठिकाणी नथनेल हे त्या ठिकाणी होते. अनेक आजारी लोक त्या ठिकाणी आले होते. त्यांना त्या रांगेत उभं करण्यासाठी, त्या गर्दीत ते सहाय्य करणारे होते. व त्यावेळेला या व्यक्तीने पाहिले आणि तो फिलिपकडे गेलेला आहे. व फिलिपाला जाऊन त्याने म्हटले की मला काही एक महत्वाचा संदेश माझ्या धन्याकडून त्यांना द्यायचा आहे. काय मी त्याला भेटू शकतो काय? कारण तेथे फार गर्दी होती आणि मुलांसाठी प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करीत होता. तो व्यक्ती त्या ठिकाणी थोडा वेळ थांबलेला आहे व येशूचे कार्य तो पाहत आहे. थोड्या वेळात त्याने पुन्हा फिलिपाला विचारले की मला येशूला भेटता येईल काय? येशूकडे तो निरोप पाठविला की अमुक व्यक्तीला तुला भेटायचे आहे. आणि ज्या वेळेला येशू ख्रिस्तापुढे तो येतो त्यावेळेला तो येशू ख्रिस्ताला झुकतो आणि त्यापुढे येशूला म्हणतो की माझा धनी सिमोन याने तुमच्याकडे एक निमंत्रण देण्यासाठी मला पाठविलेले आहे. फार मोठा समारंभ आणि मोठी जेवणावळ त्या ठिकाणी होणार आहे. तर माझ्या धन्याने तुम्हाला हे निमंत्रण पाठविलेले आहे की तुम्ही त्या ठिकाणी हजर व्हावे. नथनेल, फिलिप, पेत्र सर्व येशूला म्हणत होते की नकार दे, नकार दे. येथे किती लोक आजारी आहेत ज्यांना तुझी गरज आहे. तू तेथे जाऊ नकोस. ते पैशाने फुगलेले परुषी जे गर्वाने फुगलेले आहेत त्यांना तुझी गरज नाही. अशा प्रकारे शिष्य ओरडत होते. कारण तू तेथे जाशील ते तुझी कुचेष्टा करतील, तुझी थट्टा करतील. कारण यामागे काहीतरी त्यांचं षडयंत्र आहे असे दिसत आहे. अर्थात हे सर्व काही शिष्य येशूला सांगत असतानाही येशूने त्या व्यक्तीला होकार दिलेला आहे आणि त्याला सांगितलेलं आहे की मी त्या दिवशी अमुक वेळेला त्या ठिकाणी हजर होईन, म्हणून तू आपल्या धन्याला सांग. शिमोनाचे निमंत्रण स्वीकारून होकार दिला. पित्याला जे काही करताना मी पाहतो तेच पुत्र करीतो. आणि म्हणून येशू ख्रिस्त पित्याच्या इच्छेप्रमाणे चालणारा असल्या कारणाने त्याने कोणाही आपल्या शिष्यांची मतं घेतली नाहीत. तो निमंत्रण देणारा व्यक्ती येशू पुढे वाकला व तो निघून गेला. अर्थात या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की हा व्यक्ती एवढ्या दुरून येशूचा शोध करीत आला होता. अर्थात त्याच्या जीवनात ही एक संधी होती की येशूला भेटल्यावर काहीतरी त्याच्याकडून मिळवायला पाहिजे होते. परंतु रिकाम्या हाती आला व रिकाम्या हाती तो गेलेला आहे. ख्रिस्त येशूपासून त्याला काहीच प्राप्त झालं नाही. ही गोष्ट आम्हा सर्वांना आमचं चित्र दाखवित आहे. हा व्यक्ती येशूकडे आला खरा, परंतु याला आपल्या हृदयात असं वाटत होते की मला काहीच गरज नाही, माझ्याकडे सगळं काही आहे. ज्या व्यक्तीला वाटत आहे की मी फार चांगला व्यक्ती आहे आणि मला येशूची गरज नाही आहे. अर्थात आम्ही आमची गरज नीट ओळखलेली नाहीये. अर्थात किती मोठी संधी तो गमावून बसला. या विश्वाच्या निर्माणकर्त्या देवापुढे तो आला होता. तो तरुण जर तो हे ओळखू शकला असता की हा येशू आहे कोण, तर किती बरे झाले असते.
त्याला अनंत जीवनाचा मार्ग व पाप क्षमा मिळाली असती, पण त्याने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी गमावली. येशूने आपली कोणतीही कार्ये या पृथ्वीवर कोणत्या देशाच्या कोपऱ्यात केली नव्हती, परंतु येशूची सर्व कार्ये आणि त्याची कृत्ये आम्हाला संपूर्ण जगभर आढळतात. परंतु काय आम्हाला त्याचा फायदा झाला आहे काय? येशू हा एक महान संदेष्टा मसीहा, जो रोग बरे करणारा, अर्थात तो देव, जो शब्द देहधारी झालेला, जो जगाचा मुक्तिदाता, लोकांची पापे क्षमा करणारा, नरकापासून वाचविणारा, अनंत जीवन देणारा. हे जर लोक ओळखतील तर तो किती मौल्यवान आहे हे त्यांना समजेल व ते त्याच्यावर दुर्लक्ष कधीही करणार नाहीत. काय आम्हाला हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे, काय माझे प्रभू येशूशी काही व्यक्तिगत नातेसंबंध आहे का? कधी असा अनुभव त्याच्याकडून मला प्राप्त झाला काय? व्यक्तिशः आम्हाला आत्मपरीक्षणाची गरज आहे. प्रश्न हा आहे की जेव्हा आम्ही येशूला आमच्यामध्ये आमंत्रित करीतो तेव्हा आम्ही त्याची सेवा कशी करीतो? आम्ही त्याच्यावर कसे व किती प्रेम करीतो? आम्ही त्यासाठी आमचे भाव कसे प्रकट करीतो? प्रत्येक प्रार्थना सभेमध्ये जेव्हा सगळीकडे येशूला बोलावित असतात व त्या येशूला कोपऱ्यात टाकण्याचे काम व्यक्ती करीत असतात. प्रचारक काय बोलणार आहे हे मी ऐकून घेईन, परंतु काही गंभीर होण्याची गरज नाही. थोडी गीतं गाऊ, बस, मग प्रार्थना संपली की आपण जाऊ. अर्थात केवळ औपचारिकता ही आज प्रार्थनामय जीवनामध्ये आलेली आहे. त्या शिमोन परुषाने म्हटले, भोजन समारंभास येशू येणार आहे, आपण त्याची टिंगल टवाळी करूया. अशा प्रकारे त्याने ठरविले. हा परुषी जो होता याने एक झगा शिवला होता खास या समारंभासाठी. शिमोनाने स्वतःला तयार केले त्या दिवसाच्या त्या समारंभासाठी. अर्थात परुषी लोक जे होते हे श्रीमंत व्यक्ती होते आणि त्यांच्याकडे आपल्या स्वतःचे वाहन होते. मोठे मोठे उच्चभ्रू डॉक्टर ऑफ डिवायनिटी, PhD हे सर्व परुषी आपापल्या रथामध्ये बसून त्या ठिकाणी येत होते. परंतु ज्यांच्याकडे वाहन नव्हते असे सर्वसाधारण लोक हे तर त्या ठिकाणी पॅलेस्टाईनच्या त्या रस्त्यावरून पायी चालत असत. पॅलेस्टाईनचा रस्ता आजच्यासारखा आमचा कॉन्क्रीट किंवा डांबरी रस्ता नव्हता. संपूर्ण धुळीने भरलेला रस्ता होता. ज्या वेळेला ते त्या रस्त्यावर चालत त्यावेळेला ती धूळ त्या पायावर उडत असे व ती पायावर साचली जात असे. त्यामुळे पाय हे घाणेरडे होत असत, धुळीने माखलेले होत असत. अर्थात एका घरातून दुसऱ्या घरात जात असताना त्यांना आपले पाय धुवावे लागत व त्या ठिकाणी इस्रायलमध्ये सर्वात कमी मजुरी मिळणार असं काम पाय धुणाऱ्या व्यक्तींचं असे. पाय धुणाऱ्या व्यक्तींना त्या ठिकाणी फार कमीत कमी मजुरी देण्यात येत असे व तीच जागा आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने घेतली व त्याने गुरु असूनही शिष्यांचे पाय धुण्यासाठी तो तयार झाला. परंतु त्याने सर्वात खालची जागा घेतली. तो तर देव होता, जो मनुष्य बनला होता, कौरवाचा राजा, संपूर्ण विश्वासा निर्माण करता देव आमच्यासाठी लीन आणि नम्र झाला. त्याने तुमच्या आमच्यासाठी नम्रतेचे आणि लीनतेचे उदाहरण आमच्या पुढे ठेवले. आणि आम्ही तर कोणी गरीब पाहिला तर त्याला हातही मिळवायला इच्छित नसतो, कारण आम्ही आमच्या स्वतःला फार उच्च भ्रू, उच्च खानदानाचे, उच्च शिक्षण प्राप्त केलेले, उच्च जातीचे आम्ही समजतो. उच्च पगार, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी कामाला असे आम्ही आमच्या स्वतःला समजतो व आम्ही त्या गरीब लोकांबरोबर बोलतही नाही, कारण आम्हाला वाटते की मी कोणीतरी फार मोठा माणूस आहे आणि हा कोण, याला काही शिक्षण नाही, हा कोणत्या जातीचा. अशा प्रकारचा भेदभाव आमच्या मनात आम्ही बाळगतो. हे फार मोठं पाप आहे. ग्रेट मॅन, महान माणसं ते असतात जे कोणाकडून मान सन्मान अपेक्षित नसतात, बढाई मारत नसतात. स्वतःची बढाई मारणारे किती लोक आम्हाला आढळतील. महान लोक नम्र असतात, लीन असतात. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहतो की शिमोनाने या ठिकाणी व्यवस्था केली होती. त्याने 3 कंपार्टमेंट त्याच्या मंडपात केले होते. पहिल्या भागामध्ये जे व्यक्ती त्या ठिकाणी त्यावेळेला त्यांना पहिलं त्यांचे पाय धुण्यात येत असे. एक एक पाय ते त्या दगडावर ठेवत व त्यांचे पाय धुण्यासाठी त्या ठिकाणी मनुष्य ठेवलेला असे. ज्या वेळेला ते पाय धुत त्यावेळेला मऊ टॉयलाने ते पाय पुसत होते व त्यांना फार चांगले वाटत होते. अर्थात त्यानंतर ते दुसऱ्या एका कंपार्टमेंट मध्ये दुसऱ्या एका भागात ते जात आणि त्या ठिकाणी त्यांना सुगंधी तेल लावण्यात येत असे. अर्थात हे सुगंधी तेल फार महागडे सुगंधी तेल असे. त्या ठिकाणी सुगंध दरवळणारं वातावरण
त्या ठिकाणी तयार झालेलं असे, ज्यामध्ये आनंददायी आल्हादायक वाटत असे. अर्थात ते सुगंधी तेल हातांवर लावण्यात येत असे आणि मानेवर लावण्यात येत असे. कारण ते लोक ज्या वेळेला एकमेकांना मिठी मारत त्यावेळेला मानेला चुंबन घेण्याची त्यांची पद्धत असे. त्याद्वारे ते दुसऱ्यांना वेलकम करीत होते. तिसऱ्या भागामध्ये त्या ठिकाणी त्यानंतर तो येई त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या ठिकाणी वेलकम करण्यात येत असे. जो शिमोन होता तो स्वतः त्या ठिकाणी उभा होता आणि सर्व पाहुण्यांना स्वीकारत होता व त्यांना म्हणत होता की आता आपल्या घरीच आलेले आहेत, अशी स्वतंत्रता तुम्हाला आहे, तुम्ही कुठेही फिरा. येशू ख्रिस्त त्या वेळेला त्या ठिकाणी आलेला आहे. शिमोन परुशी याने या ठिकाणी येशू ख्रिस्ताला पाहून शिमोन कुठे ना कुठे गुंतलेला आहे बोलण्यामध्ये, असे त्याने त्याला दाखविले. येशू आलेला आहे त्याच्याकडे त्याने पाहिलेही नाही. अर्थात येशूने तर आपले वचन दिले होते की मी अमुक वेळेला अमुक दिवशी येईन आणि येशू त्या वेळेला त्या ठिकाणी हजर झालेला आहे. त्याने म्हटले होते मी येईन आणि तो आलेला आहे. येशू आपली वेळ पाळणारा आहे. येशू या ठिकाणी आलेला आहे, पण शिमोनाने त्याला ओळखही दाखविलेली नाही. शिमोन बाकी सर्वांना वेळ देत होता, सर्वांना वेलकम करीत होता, परंतु येशूला येथे वेलकम करण्यासाठी कोणीच नव्हता. येशूचे स्वागत करण्यासाठी येथे कोणीच नव्हते. आमच्या सिटीमध्ये जर प्राईम मिनिस्टर यायचे असतील, प्रेसिडेंट यायचे असतील तर किती जय्यत तयारी असते. अनेक वेळेला आम्ही पाहतो की म्युझिक बँड लावण्यात येत असतात, यासाठी की त्या प्रेसिडेंटला त्या ठिकाणी तो उतरताच त्याचं लगेच स्वागत हे त्या म्युझिकद्वारे करण्यात यावे, किंवा त्यांच्या स्वागतासाठी मखमली अशा कार्पेटवर त्यांना त्या ठिकाणी स्वागत करण्यात येते व त्यांच्यासाठी किती लखलखाट, सुशोभितपणा आणि मंडप, डेकोरेशन, यासाठी की ते प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर यांना वाटता कामा नये की कुठेतरी माझा मान कमी झाला. अशा प्रकारचे स्वागत या जगात मोठमोठ्या प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर यांच्यासाठी करण्यात येते. परंतु आमच्या येशूला या ठिकाणी काहीच मान नव्हता. येशूसाठी येथे वेळ नव्हता. ध्यानात घ्या, येशूचे शिष्य येशू बरोबर आलेले आहेत, परंतु ते आत जाऊ शकत नव्हते. त्यांना त्या ठिकाणी निमंत्रण, हे आमंत्रण देण्यात आलेले नव्हते. अर्थात ते मंडपाच्या बाहेर होते व ते आतमध्ये पाहत होते. येशू त्या ठिकाणी एका कोपऱ्यात उभा राहिलेला आहे, आपली मान खाली घालून. अर्थात येशू ख्रिस्ताची या ठिकाणी गैरसोय झालेली आहे. त्याला अस्वस्थ वाटत आहे. तो देव मनुष्य बनून आला होता, ज्याला तुमच्या आमच्या सारख्या भावना असलेला व्यक्ती तो होता. येशूच्या पायावर तर धूळ साचली होती, त्याचे पाय माखलेले होते, त्याच्या वस्त्रांवर धूळ साचली होती. येशूचा चेहरा धुतलेला नव्हता, येशूचे पाय कोणी धुतले नव्हते व नाही येशूला कोणी सुगंध लावला होता. माझा येशू ख्रिस्त त्या कोपऱ्यामध्ये मान खाली घालून उभा होता. त्या ठिकाणी भोजन फार सुंदर बनविले होते, परंतु येशूकडे कोणी पाहत नव्हता. लोक खात होते, पीत होते, परंतु येशू त्या कोपऱ्यामध्ये उभा होता. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी विचार करा. जो देव मनुष्य देहात अवतरला होता, तो पृथ्वीवर आला, तो एका कोपऱ्यामध्ये उभा होता. अरे हे ढोंग्या परुष्या, कशासाठी माझ्या प्रभूला तू आमंत्रित केले होते? आम्हाला प्रभूची स्तुती करायची असेल तर आम्हाला हँडल मारावे लागतात. आम्ही आमच्या मुखांतून साधी स्तुती देखील करीत नसतो. आमचे हात थकलेले असतात, आळसाने भरलेले असतात. अर्थात आम्ही येशूला मौल्यवान समजत नाही. आम्ही त्याचा आदर सन्मान करीत नसतो. आम्ही केवळ मंडळीत येतो, परंतु एका नटाची भूमिका करीत असतो. अर्थात आम्ही येशू ख्रिस्ताला मंडळीत इन्व्हाइट करीतो, आमंत्रित करीतो आणि त्याचा धडधडीत अपमान करीतो, ज्याने आपले पवित्र रक्त आमच्यासाठी सांडले. त्याला विचारत नाही, त्याला स्थान देत नाही. याच कारणामुळे आज आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला मंडळीच्या बाहेर काढून टाकलेले आहे. कारण ख्रिस्त जो खरा मस्तक, त्यालाच दरवाजाच्या बाहेर काढले आहे व तो दरवाजा ठोठावत आहे. प्रकटीकरण 3 अध्याय 20-21 वचन. त्याला मंडळीमध्ये प्रवेश हवा आहे, पण मंडळीने आपले मानवी ज्ञान, तर्क वितर्क, चातुर्य, मानवी संकल्पना या आधारावर मंडळीला चालवायला लावलेले आहे. पवित्र आत्मा जो मंडळीला चालविण्यासाठी, नेतृत्व करण्यासाठी पाठविलेला आहे, त्याचं दैवी नेतृत्व आज मंडळ्या नाकारत आहे. विविध प्रकारच्या संस्था, संघटना स्थापन करून पवित्र आत्म्याला विचारतच नाहीत की आम्ही काय निर्णय घ्यावा. ते आपल्या बुद्धीने निर्णय घेऊन मंडळी मानवी पद्धतीने चालवित आहेत.
परंतु त्या ठिकाणी एक पापी स्त्री त्या शहरात राहत होती व ती एक वेश्या होती, खूप प्रसिद्ध होती. ती आपल्या व्यभिचारी जीवनात फसली होती व त्यात ती पैसा कमावत होती. अर्थात ती कोणाची तरी मुलगी होती, परंतु ती देवाचे बीज होती. तिने ऐकले होते की येशू पापांची क्षमा करीतो. ती आपल्या जीवनात फार दुःखी झाली होती, कारण तिला समाजातून नाकारण्यात आले होते. तिने त्या ठिकाणी पाहिले की लोक फार जमलेले आहेत, म्हणून तीही त्या शिमोनाच्या त्या मेजवानीच्या जवळ मंडपात पाहण्यास आली. अर्थात ती त्या पुरुषाच्या घरी येऊ शकत नव्हती व अशा वेळेला अचानक तिचे लक्ष प्रभू येशूकडे गेलेले आहे, जो तेथे कोपऱ्यामध्ये होता. तिने पाहताच तिने येशूला ओळखलेले आहे व ती म्हणाली, हे असे असू शकत नाही. अर्थात येशूला अशा स्थितीमध्ये तिला पाहवले नाही. तिने पाहिले की येशूचे पाय माखलेले आहेत, त्याचा चेहराही घामाने माखलेला होता. तिला हे कळून चुकले की श्रीमंत लोकांचे या ठिकाणी स्वागत चाललेले आहे, परंतु येशूचे येथे स्वागत करायला कोणी नाही. तिने पुन्हा आपलं लक्ष येशूकडे लावलं व खात्री करून घेतली का येशूच आहे ना. तिने आपल्या नजरेने पाहिले की येशूचे या ठिकाणी स्वागत झालेले नाही व त्यामुळे तिच्या मनामध्ये दाट इच्छा निर्माण झाली की येशूचे स्वागत मी करणार आहे. तिची अशी इच्छा होती की येशूचे स्वागत मी करावे. ज्या वेळेला तिला खात्री पटली तेव्हा ती त्या लोकांतून निघून गेली. अर्थात तिच्या मनामध्ये एक संघर्ष चालू झाला होता की काय करू, मी येशूला भेटावे की न भेटावे. अर्थात ती आपल्या घरी गेली असताना ती पैसे घेत होती, पुन्हा ठेवीत होती, कारण ती त्या निर्णयापर्यंत पोहोचली नव्हती. तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहायला सुरुवात झाली होती. तिने निर्णय घेतला, नाही, मी जाईन आणि एका मोठ्या परफ्यूमच्या दुकानातून जेथे सुगंध विकला जात आहे तेथे मी येशूसाठी उत्तमातील उत्तम ते घेऊन येणार आहे, कारण मला त्याच्यासाठी काहीतरी केले पाहिजे. होय, आमचा प्रभू जे सर्वोत्तम त्याच्यासाठी पात्र आहे. पहा, आज तुम्ही येशूला काय देता? उत्तम ते देता का उरलेलं? त्या उत्तमासाठी तिला किंमत मोजावी लागली. 280 दिनाराला ते सुगंधी अलबास्त्र कुपी होती. तिने ती अलबास्त्र सुगंधाची ही कुपी घेतलेली आहे. त्याची किंमत काहीही का असेना. तिने ती कुपी घेऊन ती घाईने निघालेली आहे त्या दुकानातून. उशीर झाला तरी चालेल, परंतु आज मी येशू ख्रिस्ताला भेटणार आहे असे तिने ठरविले. अर्थात प्रियजन हो, येशूकडे तुम्ही जसे आहात तसे यायला हवे. तुम्हाला वाटेल की फार उशीर झालेला आहे, काही हरकत नाही. आज तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात त्या स्थितीतून येशू ख्रिस्ताकडे यायचं आहे. आज म्हटलेली वेळ आहे, आजच तारणाचा दिवस आहे. अर्थात तिला फार लाज वाटत होती, कारण ती एक पापी स्त्री होती. तिची पापे पुष्कळ होती. तिच्यामध्ये काय होते हे येशूला ठाऊक होते. तिने त्या मंडपाबाहेर पाहिले की मला तर आतमध्ये प्रवेश कसा मिळेल. तिला हे दिसत होते की आतमध्ये जाणे हे शक्य नाहीये, परंतु तिची दाट इच्छा होती की मी येशूकडे जाईनच. म्हणूनच मार्ग निघालेला आहे. जर आम्ही इच्छा करू तर मार्ग नक्कीच निघेल. आज आमची इच्छा काय आहे? ती विचार करीत होती की मला तर या ठिकाणी आमंत्रण नाही, मी कशा प्रकारे आज जाऊ शकते. तरी तिने विचार केला की मी काहीही करून येशूला भेटणारच. अर्थात तिच्याकडे आमंत्रण नसतानाही ती येशूकडे आलेली आहे. आम्हाला आमंत्रण कैक वेळेला पाठवून सुद्धा आम्ही येशूकडे येण्याचा प्रयत्नही केलेला नाही. येशू आजही तुमची वाट पाहत आहे. काय आम्हाला येशूकडे येण्यासाठी निमंत्रण हवे आहे काय? तिने आत प्रवेश केला. त्या सुगंधासह आपल्या स्वतःवर तिने जाळीने चेहरा झाकला. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. सर्व लोक पाहत होते व आश्चर्य करीत होते, ती का बरी रडत आहे. तिने त्या ठिकाणी हे सुगंधी तेल घेऊन प्रवेश केलेला आहे. ती फार अपराधी होती. तिची पापे पुष्कळ होती आणि त्या सर्व पापांविषयी तिच्या अंतःकरणामध्ये दाट दुःख निर्माण झाले होते. तिचे हृदय फुटले होते आणि हृदय फुटल्या कारणाने तिच्या डोळ्यांतून अश्रूंची धारा वाहत होती. विचार करा, ती आत कशी गेली असेल. ती त्या ठिकाणी येशूच्या चरणी पोहोचलेली आहे. अर्थात तिला तिच्या जीवनामध्ये विसावा हवा होता. अहो भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्वजण मजकडे या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईन. आज येशू ख्रिस्ताकडेच विसावा आहे हे आम्ही ओळखायला हवं. येशू ख्रिस्ताकडे ही स्त्री आलेली आहे. ती येशू पुढे उभी राहिली, कारण तेच एकमेव ठिकाण आहे जेथे आमच्या जीवास विसावा आहे. ती त्या ठिकाणी येशूच्या चरणी पोहोचलेली आहे. असेच तुम्हाला आणि आम्हालाही येशूच्या चरणाशी
येणे आहे. तिने हे पाहिले नाही की आजूबाजूला कोण आहेत, कोण मला कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहे. तिने या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही, कारण प्रेमाचा महान उगम असणाऱ्या प्रभूच्या चरणाशी ती बसली होती. तिच्या डोळ्यांतून येणारे अश्रू हे पुष्कळ काही बोलत होते, कारण तिला पाप क्षमेची गरज होती. तिचे अश्रू थांबत नव्हते, कारण तिचं हृदय फुटलेलं होतं. भग्न आणि अनुतप्त हृदय हेच देवापुढे खरे यज्ञ आहे, जे केस स्त्रीला भूषणावह आहेत. तिने त्या ठिकाणी आपले केस मोकळे केलेले आहेत. ती अश्रूंची धारा येशूच्या पायावर तिने सोडलेली आहे व आपल्या केसांनी येशूचे पाय चरण ती पुसू लागलेली आहे. तिच्या डोळ्यांतून वाहणारे हे अश्रूंचे थेंब हे पश्चातापाचे थेंब होते. तिला आतमध्ये आपली सर्व पापे आठवत होती. येशूच्या चरणाशी मागे ती रडत राहिलेली आहे व येशूच्या चरणाला ती चुंबत होती. परंतु हे तिचे खरे प्रेम होते हे आम्ही समजायला हवे. अर्थात आम्ही हे पाहिल्यावर आम्ही स्वतः काय म्हणू? आम्ही जर त्या ठिकाणी त्या वेळेला असतो, हे पाहिल्यावर तुम्ही आणि आम्ही येशूला काय म्हटले असते? कदाचित आम्हीही त्या सिमोनासारखेच विचार केला असता की हा तर फार अतिरेकपणा वाटत आहे. येशूच्या चरणाचे ती किती मुके घेत आहे. अर्थात तिचे कार्य या ठिकाणी ख्रिस्तावरील तिचं प्रेम प्रकट करणारे होते, कारण तिची पुष्कळ पापे होती जी माफ केली गेली होती. म्हणूनच ती येशूवर आपलं प्रेम व्यक्त करीत होती. प्रभूने आमच्यासाठी काही करूनही ते आम्ही व्यक्त करीत नसतो. आम्ही चूप बसतो, आम्ही लाजतो, आम्ही साक्ष देत नाही, आम्ही प्रभूचा महिमा करीत नाही. प्रियजनो, येशूला आमच्याकडून काय हवे आहे? सोने किंवा चांदी नकोय, त्याला प्रेमाचे हृदय आमच्याकडून हवं आहे. स्तोत्र संहिता 2 अध्याय आणि याचं 12वं वचन म्हणते, पुत्राने रागवू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये म्हणून त्याचे चुंबन घ्या, कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल. त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत. येशू ख्रिस्त हाच तो पुत्र. आम्ही वाटेने नाश पावू नये म्हणून त्याचे चुंबन घ्यायचे आहे. चुंबन हे प्रेमाचं प्रतीक आहे. काय येशूला आम्ही चुंबन दिलं आहे काय? काय येशूवर आम्ही प्रेम करतोय काय? अर्थात सर्वजण येशूकडे एक पुरुष असल्याप्रमाणे आणि या स्त्रीकडे एक वेश्येच्या नजरेतने पाहत होते. पण ती स्त्री येशूला पुरुष म्हणून नव्हे तर देव म्हणून पाहत होती. अर्थात तिच्या जीवनात येशूकडे येण्याची प्रथमच संधी तिला आपल्या जीवनात मिळाली होती व ही संधी तिला आज गमवायची नव्हती. तिने ते अलबास्त्र कुपीचे त्या सुगंधी द्रव्याचे झाकण काढले व ते संपूर्ण सुगंधी तेल येशूच्या पायाला चोपडलेले आहे. अर्थात हे तेल ही संपूर्ण तिची उपजीविका होती, ते तिचे वैभव होते. परंतु तिने ते सर्व काही येशूच्या चरणाशी ओतून दिलेले आहे. आपले अश्रू देखील, आपले हृदय देखील, आपला सर्व कमाविलेला पैसा देखील तेच तर त्या स्त्रीने दिले. तिने आपले सर्व काही येशूला दिले. जे काही माझे आहे ते सर्व तुझे. एवढा मोठा समारंभ, जेवणावळ त्या ठिकाणी चालली होती. या पार्टीचे काय झाले असेल? काय करायचे आहे त्या पार्टीचे? मला मुळीच त्या पार्टीमध्ये रस नाहीये. मला रस आहे पापी व्यक्ती ख्रिस्ताकडे कसा येईल. आज हे जग देखील अशाच प्रकारे अनेक पार्ट्यांत गुंतले गेलेले आहेत. अनेक वेळेला आमचे लक्ष अशा लोकांकडे लागलेले असते जे उच्चभ्रू लोक आहेत. येशूला आदर देण्यापेक्षा त्यांची फार चिंता करीतो की त्यांना कसा आदर देता येईल. आम्हाला त्या उच्चभ्रू लोकांची काळजी करता कामा नये, कारण ते सर्व ऍक्टर्स आहेत. त्यांना एकटे सोडून द्या. ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडी आहेत. आम्हाला काळजी याची असायला हवी की येशूला मी कसा हवा आहे. हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. परुषी शिमोन याला फार संताप आला होता. तो लालबुंद झाला होता, कारण त्या स्त्रीने त्या मंडपात प्रवेश केला होता. अर्थात येशूची सुप्रसिद्धी एका पापी स्त्रीद्वारे त्या ठिकाणी झालेली आहे. शिमोन त्या ठिकाणी येशूकडे पाहून शिमोनाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहे. मी म्हटलं होतं ना, हा संदेष्टा नाहीये. हे सिद्ध होत आहे. हा संदेष्टा असता तर त्याला कळले असते ही स्त्री कोण आहे, म्हणजे ती पापी आहे. अर्थात शिमोन आपल्या मनामध्ये येशूला दोष देत आहे. येशू सर्व काही आपल्या अंतर्यामी शिमोनाचे विचार ओळखत आहे. येशू ख्रिस्त मनुष्याचे अंतकरणे ओळखणारा, विचार जाणणारा देव आहे. शिमोनाला त्याने प्रश्न केला. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताने सिमोनाला उत्तर दिलेले आहे की सिमोन, मला तुमच्या बरोबर काही बोलायचे आहे. तो म्हणाला, गुरुजी बोला.
आणि त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी एक सावकार, 2 कर्जदार आणि एकाला 500 रुपये माफी आणि एकाला 50 रुपयाची माफी होते. अर्थात त्या ठिकाणी त्यांना देणे फेडावयास त्यांच्याजवळ काही नव्हते, म्हणून त्यांनी त्या दोघांशी सोडले. आणि प्रभूचा प्रश्न होता की कोणता व्यक्ती त्या सावकारावर अधिक प्रीती करेल. आणि सिमोनाने योग्य ठरवले, ज्याचे अधिक सोडले तो, ज्याला त्याच्या सर्व पापांची क्षमा झालेली आहे, जी सर्व त्याच्याकडून घडली होती, तो सर्वाधिक प्रीती करील. येशूने त्या स्त्रीकडे वळून सिमोनाला म्हटले, तुम्ही या बाईला पाहता ना, मी तुमच्या घरी आलो, पण तुम्ही मला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही, परंतु हिने आपल्या आसवांनी माझे पाय भिजवून आपल्या केसांनी ते पुसले. तुम्ही माझा मुका घेतला नाही, परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांची मुके घेण्याचे थांबविले नाही. तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लाविले नाही, परंतु हिने माझ्या पायास सुगंधी तेल लाविले. या कारणास्तव मी तुम्हाला सांगतो, हिची पुष्कळ पापे आहेत. तिची पुष्कळ पापे होती, त्यांची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली. ज्याला थोडक्यांची क्षमा झाली आहे, तो थोडकी प्रीती करीतो. ज्या पापांच्या क्षमेसाठी ती आली होती, त्या सर्व पापांची क्षमा तिला मिळाली. आणि येशूने म्हटले, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा. आज हीच गोष्ट आमच्या जीवनात प्रभू करू इच्छितो. आज तुम्ही आणि आम्ही कुठे आहोत? आम्ही ख्रिस्त येशूकडे ह्याच पद्धतीने यायला हवी. आम्ही का बरं येशूला फार महत्व देत नाही? याचे कारण हे आहे की आमच्या विचारात आम्ही स्वतःला घोर पापी समजत नाहीत. संत पौल, देवाचा सेवक, तो म्हणतो, मी सर्वात मोठा पापी आहे. अर्थात आम्ही आमच्या स्वतःला फार चांगले समजत असतो. यामुळेच आम्ही येशूला महत्व देत नाही. या कारणामुळे आम्हाला असे विचार अंधारामध्ये ठेवित आहेत. अर्थात कोणीही नीतिमान नाही, सर्वांनी पाप केलेले आहे. खरे सांगावे तर आध्यात्मिक दृष्ट्या आम्ही अयोग्य, दरिद्री, लाचार, नग्न, आंधळे व आमच्या सत्कृत्याच्या फाटक्या वस्त्र्यामध्ये स्वतःला कोणीतरी आम्ही समजतोय. आम्ही हेच समजायला हवे की मी लायकच नाहीये, माझी पात्रताच नाहीये. असे मन ज्या वेळेला आमच्यामध्ये निर्माण होईल, तेव्हा मी कोणीतरी आहे असे स्वतःला कधी समजणार नाही. अर्थात त्यासाठी नम्रतेची गरज आहे. तेव्हाच देवाचा सामर्थ्य हात कार्य करीताना आम्ही पाहू शकतो. हीच समस्या त्या ठिकाणी, त्या समारंभामध्ये, त्या मंडपामध्ये होती व आजही ख्रिस्ती मंडळामध्ये हीच समस्या आहे. ह्याच कारणामुळे आम्ही येशूवर प्रेम करीत नाही. योहानाचं पहिलं पत्र, 1 अध्याय 8 आणि 9 वचन म्हणते, आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणालो तर आपण स्वतःला फसवितो आणि आपल्या ठाई सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे. देव विश्वसनीय आहे, देव न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही. काय आज आम्ही प्रभू येशूला हे म्हणू नये काय? प्रभू येशू, हे माझे जीवन तू घे, यावर मला अधिकार नाही, कारण तू माझ्यासाठी आपल्या रक्ताची किंमत मोजली. तू माझ्यावर सर्वाधिक आणि पहिले प्रेम केले. हे मी जाणत आहे. मी वास्तविक नरकासाठीच पात्र होतो, परंतु तू मला वाचविले. हे प्रभू, या क्षणापासून मी तुझा आहे. माझा स्वीकार कर, माझ्यात बदल घडव, माझ्या जीवनाचे परिवर्तन कर, माझी सर्व पापे क्षमा कर व तुझ्याशी माझा वियोग कधी होऊ देऊ नको. मला आपला पवित्र आत्मा दे, तुझ्यावर मी प्रेम करून तुझा आदर करावा, तुझा सन्मान करावा, तुला मी अनुसरावे, तुझे वचन मी मानावे, तुलाच मी चिकटून राहावे, तुझ्यावर सर्वाधिक प्रेम करावे, तुझे भय धरावे व तुझ्या इच्छेप्रमाणे तुझी सेवा निस्वार्थी रीतीने करावी. म्हणून मला तुझे हृदय प्रदान कर. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करीतो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक व शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले?
कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याविषयी लिहू शकता, आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.